अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे पेरणी केली। परंतु अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची बियाणे उगवलेच नसल्याने अशा बोगस बियाणे पुरविणाऱ्या बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केल्यावर आमदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आदेश देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेशही दिले आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात पेरणीला सुरुवात केली। गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन ओले झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीचे बियाणे घेण्याला पसंती दर्शविली। त्यामुळे कृषी सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची विक्री झाली। पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीही केली, परंतु 5-6 दिवस उलटले तरीही बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी ओरड करायला सुरुवात केली। तशा तक्रारीही पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांकडे केल्या। त्यावर दिनांक 21 जूनला आमदार बळवंत वानखडे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली आणि बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले। सोयाबीन अनेक ठिकाणच्या अनेक गावातल्या म्हणजे प्रत्येक गावातली तक्रार म्हटली तरी चालेल, प्रत्येक ठिकाणी सोयाबीन हे निघाले नाही। मग त्याच्यात विक्रांत असेल, महाबीज असेल, अन्य कोणते ज्या कंपन्या आहेत, बऱ्याच कंपन्यांचे बियाणं निघालं नाही। आताच आपण ज्या शेतात उभा आहोत त्या शेतात महाबीजच एक बियाणं उगवलं आणि एक बियाणं उगवलं नाही। त्याचा 95-60 उगवलं आणि 93-05 उगवलं नाही, अशी परिस्थिती आहे। म्हणून मी शासनाला विनंती केली। कालच मी माननीय बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बोललो की शेतकऱ्यांच्या ह्या म्हणजे बियाणं निघालं नाही म्हणून त्या संदर्भात कडक पावलं उचलले जाते शासनाच्या वतीनं। कलेक्टर साहेबांसोबत सुद्धा काल मी बोललो आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा पंचनामे करून लगेच काय करता येईल आपल्यासाठी यासाठी। यावेळी तालुका तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, कृषी संशोधन केंद्र अचलपूरचे वैज्ञानिक एन.के. पत्के, महाबीजचे अधिकारी संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी मनोहर राठोड, पंचायत समिती सभापती प्रियंका दाळू, उपसभापती महेश खारोडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद दाळू, सरपंच संघटनेचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, प्रदीप निमकाळे, मलकापूर, धनवाडी, भोकरी, सातेगाव, घोगरडा येथील शेतकरी उपस्थित होते। यावेळी तक्रार निवारण समिती तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून शेतकऱ्यांनी लवकर तक्रारी द्याव्या, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।